एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हेलो. राधा, आई एम सॉरी यार. हे बघ राधा, मला मान्य आहे की काल मी जे काही बोललो ते मी बोलायला नको होतं. अँड आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला तुला दुखवायचं नव्हतं राधा. मला मान्य आहे की तू एक इंडिव्हिज्युअल आहेस. तुला तुझं स्वतःचं असं मत आहे. तुला जे पाहिजे ते तू करू शकतेस. आणि म्हणजे तुझे मित्र असू शकतात. तू त्यांच्याबरोबर जिकडे पाहिजे तिकडे जाऊ शकतेस. हे अगदीच हे मान्य आहे मला. इनफॅक्ट माझ्यावर विश्वास ठेव राधा. मला तुझ्याबद्दल हेच सगळ्यात जास्त आवडतं राधा. म्हणजे तुला स्वतःचं मत असणं, तू स्वतंत्र असणं, तू तुझे निर्णय घेणं, तुझी मतं मांडणं आणि तू स्टँड बाय दॅट. मला तुझ्याबद्दल हे खूप आवडतं राधा. आणि या सगळ्यामुळे तू मला खूप आवडतेस राधा. म्हणजे मला माहिती नाही की मी तुला कसं सांगू, पण तू खूप सुंदर दिसतेस अशा तुझ्या ऍटिट्यूडमुळे आणि वागण्यामुळे आणि तुझ्या असं असण्यामुळे तू खूप सुंदर दिसतेस. मला असं म्हणजे सांगता येत नाही मला काय म्हणायचंय, पण असं साधारण की म्हणजे मला इतकंच म्हणायचं राधा की आय एम रिअली सॉरी. मी असं वागायला नको होतं. आय स्वेअर. म्हणजे खरं सांगतो की आपलं जर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नसतं आणि आपलं जर खरं लग्न असतं आणि झालेलं लग्न असतं आणि मी काल रात्री जसा वागलो तसा मग मी वागलो नसतो राधा. मी तसा वागलो नसतो कारण दिस इज नॉट मी राधा. दिस इज नॉट मी. and I'm really sorry about yesterday, Radha. हेलो राधा, तू आहेस ना? हेलो. हाँ, तू बोल, मी ऐकतेय. तू येतेस ना आज परत? हो, मी निघतेच आहे. येऊ ना? हो, ये ना. म्हणजे घरी सगळे वाट बघतात तुझी राधा. ओके, मग घरच्या सगळ्यांना सांग की मी येतेय. ऑफिसला जाण्याआधी घरी बॅग्स ठेवून जाते. तुझा राग गेला ना राधा? ऑफिसला निघालास का तू? हा, हो. नाही, हो नाही. मी नाही निघालोय. मी आहे आणि मी थांबतोय. तुला भेटूनच जाईन ऑफिसला राधा. ठेवू? ओके, बाय. या, बाय.
सामान आणलंय मी, खूप वेळ लागणार आहे भरायला. नाही रे, आता काय कंटाळा आला, थोडे दिवस रेस्ट घ्यावी म्हणतो. काय क्रिकेट बिकेट कुठला आता, काय ठेवतो. हो 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 हो. अरे काय बघतोय का? अरे काय काय बघतोय काय मी हे? कुठे कुठे गेली ती स्वारी? हे हा जरा जॉगिंग सायकलिंग वगैरे. तू व्यायाम करायला गे. अरे लग्न झाल्यावर सुद्धा गेला नाही आणि आज अचानक व्यायाम. हा हा हा, अच्छा 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 अच्छा. राधा येणार म्हणून सगळं लगेच की फिट. राधा येणार आहे का? मला माहिती नाही. चाल्या उगाच मला गंडू नका की जे मला काही माहितच नाही. काका आहे मी तुझा. मला ऑफिसला जायचं, मी जाऊ का? ए मला सांग ना, काय काय प्लॅन, काय काय प्लॅन्स करणार राधा येणार तर? काय प्लॅन करणार? काही प्लॅन करणार नाहीये. शिव बाबा, तर मी कसलं भारी केलं होतं. माऊ माहेरी गेली आणि परत आली ना, तेव्हा असं पंख्यावरती मोगरा गुलाब अशी फुलं ठेवून दिली. म्हणजे आयडिया अशी की ती आली की बटन लावायचं की अंगावर वगैरे. जामच रोमॅन्टिक होतास रे तू. होतास म्हणजे? आहेस रे तू. मग काय काकू खुश? नाही, आली तेव्हा दिवे गेले होते. आणि काय ते गंमत झाली माहितीये का, ती झोपली ना तेव्हा दिवे आले आणि अंगावर भुर्र असं पडलं. चिडली, माझ्यावर पाल पडली असं वाटलं. भांडण आमच्यात. आणि असल्या टुकार आयडिया तू मला देतोस, मला नको. अरे बायकांना आवडतं असं स्त्री वर्गाला सरप्राईजेस दिले ना, असं रोमॅन्टिक वगैरे की आवडतं. खुश. दुसरं काहीतरी गाणं लावायचं. ती आली ना अशी की गाणं लावायचं, पारू ग पारू वेस की नाच बेस की खुश एकदम. बघ तू आहे गाव. नाही नाही, वाईनची बाटली ठेवायची आणि ती मायाजी दिघ्या काय? नाही नाही नाही, कॅन्सल. काही काही वाईनची काही नको. मग काय, हा मग अशी चॉकलेट किंवा कानातलं नाकातलं. सांगत राहा दिवस. नऊवारी निसती कधी काय? झालं का? झालं. दे लवकर. अत्ती, हो कसं वाटतंय तुला आता? एकदम मस्त. निघू मी आता? हो खुशाल निघ अगदी तू. खरं तर ना बाहेर जाऊन भेळ खावी ना, इतकी ठणठणीत बरी झाले मी. नो वेज. हे घे तुझ्यासाठी मी बनवलेलं टोमॅटोचं सूप. हा स्पेशली बनवलाय, याच्यात ऑरिगॅनो टाकलाय. मस्त मस्त. हे जो बच्चा आहे ना, माझी इतकी काळजी घेतो ना. तू माझी काळजीच करू नको ग, पप्पांची पण काळजी करू नकोस. आणि अगं छोट्या मोठ्या गोष्टींवरनं वाद होतात, सोडून द्यायचं असतं. अगदी खुशाल जा तू. तू कुठे चाललीस म्हणालीस? मी निघाले परत माझ्या घरी. मी ड्रॉप करू का तुला? नाही नको. मला वाटलं नव्हतं तू एवढ्या लवकर परत जाशील घरी म्हणून. मी ऍक्च्युली ना उद्या एक पार्टी अरेंज करणार होतो. मग काय झालं, पार्टी करूया की. राधा आणि जमाई बापूंना बोलून घेऊ संध्याकाळी, इथे झाली पार्टी. ओ येस, गुड आयडिया. ए राधा, तू जातेस तर घनश्यामला सांग ना, तुम्ही दोघंही जोडीने या. ए पार्टी कशासाठी? तसं काय आहे, उद्या माझ्या आईबाबांचा लग्नाचा वाढदिवस आहे. हो. ते दोघं आता वेगळे झाले असले आणि भिन्न टोकांना राहत असले तरी उद्याचा दिवस हा माझ्या जन्माचं कारण आहे. मी कधीतरी त्यांना एकमेकांबद्दल वाटत होतं, याचा मी एक जिवंत नमुना आहे. मग सेलिब्रेट करायला नको का? काय? या कोर्स. वाव. मी अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने कधी विचार नव्हता केलेला. आम्ही येण्याचा प्रयत्न करू नक्की. खरं तर उद्याचा दिवस मला माझ्या आई बाबांबरोबर सेलिब्रेट करायला आवडला असता, पण ते आता शक्य नाही. म्हणूनच ना मला तुझा आणि घनश्यामचा खूप हेवा वाटतो का. इतकं मोठं कुटुंब आहे तुमचं, सगळे एकत्र राहतात आणि तरी आनंदी आहेत. ग्रेट यार. आणि शिवाय प्रत्येकाला आपली अशी स्पेसही आहे. नाहीतर बघ नाही असं कुठे होतं, आपल्या सुनेचा मित्र आलाय हे असं प्रत्येक जण एक्सेप्ट नाही करत. माझं किती शाही स्वागत झालं तुमच्या घरात, खूप छान वाटलं. घनश्यामला हे सांग, त्याच्या फॅमिलीला भेटून मी खूप एनरिच झालोय. एकटेपणा माणसाला फक्त त्याचं ध्येय मिळवून देऊ शकतो.
फार आनंद नाही देऊ शकत. येस, सांगेन नक्की. ओके, बाय. अति बाय. मी आवरते. काळजी घ्या तू पण. पण ती पर्स घेऊन इथे येते. हाय घनश्याम. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.